सो वेलकम स्टुडंट्स. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं फ्रेजेस 2 यामध्ये स्वागत आहे. यापूर्वी आपण एकंदरीत 19 म्हणजे 19 फ्रेजेसचे अर्थ पाहिलेत. आपण पुढं काही फ्रेजेस महत्त्वपूर्ण फ्रेजेस आहेत. या फ्रेजेस तुम्हाला बाय हार्ट करायचे आहेत. यू शूड लर्न ऑल दिस फ्रेजेस बाय हार्ट ॲट एनी कॉस्ट. कारण ह्या खूप महत्त्वाच्या फ्रेजेस आहेत. तुम्हाला वाक्याचा अर्थ खरोखर कळायचा असेल तर ह्या फ्रेजेस माहीत असणं गरजेचं आहे. मी अगोदरच बोलले. बघा, तर फ्रेज नंबर 20 आहे मेकआउट, म्हणजे अंदाज काढणे, अंदाज करणे. टू अंडरस्टँड, टू मेकआउट. जसं की आय कुड नॉट मेकआउट व्हॉट ही वॉन्टेड टू से. वाक्य काय? आय could not understand what he wanted to say. त्याला काय म्हणायचं आहे मी अंदाज करू शकलो नाही. टू पुट ऑफ म्हणजे टू पोस्टपोन माहिती आहे, लांबणीवर टाकणं. बऱ्याचदा आपण काही कारणानं आपला अभ्यास होमवर्क असेल तर पोस्टपोन करतो. जसं की यावर्षी अनेक कार्यक्रम, अनेक प्रोजेक्ट शासनाला पोस्टपोन करावे लागत आहेत कोविड-19 या डिझीजमुळं. म्हणून म्हणतोय विद्यार्थी मित्र, टू पोस्टपोनचा अर्थ काय? टू पुट ऑफ, लांबणीवर टाकणे, पुढे ढकलणे. किंवा आवर एक्झाम्स वेअर पुट ऑफ बिकॉज ऑफ दिस डिसीज. पुट ऑन परिधान करणे, अंगात घालणे. टू वेअर म्हणजे परिधान करणे. टू वेअरचा अर्थ टू परिधान करणे. जसं आपण एखाद्या सणादिवशी, वाढदिवसादिवशी नवीन ड्रेस किंवा खास कार्यक्रमादिवशी नवीन ड्रेस परिधान करतो. जसं की मदर टोल्ड मी टू पुट ऑन माय न्यू ड्रेस फॉर द प्रोग्राम. बघा, मदर टोल्ड मी टू पुट ऑन माय न्यू ड्रेस फॉर द प्रोग्राम. पुट आउटचा अर्थ काय नाही, तर पुट आउट म्हणजे विझवणे, आग वगैरे आपण विझवतो. किंवा अस्वस्थ वाटणे, विझवणे किंवा अस्वस्थ वाटणे. ह्याला दोन अर्थ आहेत. टू एक्स्टिंग्विश किंवा टू अपसेट. जसं की द फायर ब्रिगेड केम अँड दे पुट आउट द फायर. बघा, द फायर ब्रिगेड केम अँड दे पुट आउट द फायर. आता टू अपसेट असा पण अर्थ आहे. अपसेट म्हणजे अस्वस्थ वाटणे. जसं की द पिकनिक वॉज पोस्टपोन्ड सो वी पुट आउट, म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं नाही आहे. का? तर आमचं पिकनिक काय झालं? पोस्टपोन झालं. पुटअप विथ म्हणजे टू बेअर, सहन करणे. एखाद्याला आपण सहन करतो. जसं लहान मुलांना पालकांना सहन करून घ्यावं लागतं. लहान मुलांचं वागणं, तुम्ही वाईट वागता, तुमचं वागणं असतं ते योग्य नसतं पालकांच्या दृष्टीनं. किंवा तुम्ही शिक्षकांना सहन करता, शिक्षक कधी कधी छडीनं मारतात, वाईट बोलतात तुम्हाला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समोरच्याला सहन करून घ्यावं लागतं. त्याचा अर्थ काय? सहन करून घेणे. टू पुटअप विथ. उदाहरणार्थ, पॅरेंट्स हॅव टू पुट अप विथ देअर चिल्ड्रन. काय म्हणायचं? पॅरेंट्स हॅव टू पुट अप विथ देअर चिल्ड्रन. अर्थ लिहून घेतला का तुम्ही? आधी लिहिलं पुटअप विथ, वहीत लिहिलं तुम्ही. त्याचा अर्थ लिहिला टू बेअर आणि त्याचा अर्थ लिहिला ला, सहन करणे. प्रत्येक वाक्याचा अर्थ तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. टू सेट इन म्हणजे टू बिगिन, सुरुवात होणे. जसं पावसाला वगैरे सुरुवात होते. जनरली मान्सून सेट्स इन इंडिया इन द मंथ ऑफ जून. सेट इन म्हणजे टू बिगिन, टू स्टार्ट. टू सेट आउट करायचं म्हणजे टू बिगिन द जर्नी, प्रवासाला निघणे. सेट आउट म्हणजे प्रवासाला निघणे. टू बिगिन द जर्नी. जसं आपण बघूया, वी हॅव डिसाइडेड टू सेट आउट
अर्ली इन द मॉर्निंग. वी हॅव डिसाइडेड टू सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग. वाक्य लिहिलं का तुम्ही? काय लिहिलं? वी हॅव टू सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग. आम्ही सकाळी प्रवासाला निघायचं ठरवलं किंवा निघायचं आहे. बघा, सेटअप म्हणजे टू स्टार्ट किंवा टू बिल्ड. BUILD. आता एखादा बिझनेस वगैरे आपण सेटअप करतो का नाही? जसं माय फादर विल सेटअप हिज न्यू बिझनेस. नंबर 28 आहे विद्यार्थी मित्रो. काय? टेक आफ्टर म्हणजे काय? कधी कधी मुलगी आपल्या आईसारखी दिसते, 2 भाऊ सारखे दिसतात, एखादा माणूस त्यासारखा दुसरा एक माणूस, दोघं दिसायला सारखे असतात, त्याला म्हणायचं टेक आफ्टर. टू लुक सेम टू सेम. त्याला दुसरा पण अर्थ आहे टू रिझेंबल पण आहे. टू रिझेंबल RESEMBLE. सारखे दिसणे, टू रिझेंबल. बघा, टेक डाऊन म्हणजे राईट डाऊन, लिहून घेणे. टेक डाऊनचा अर्थ काय? लिहून घेणे. प्लीज टेक डाऊन दीज इम्पॉर्टंट नोट्स. काय? टेक डाऊन दीज, THESE, दीज इम्पॉर्टंट नोट्स. या महत्त्वपूर्ण नोट्स लिहून घ्या. टेक डाऊन म्हणजे राईट डाऊन. तुम्हाला इथंपर्यंत कळलं आहे ना? कळलं असेल तर चला आपण पुढे जाऊया. काय आहे? टेक ऑफ म्हणजे टू रिमूव्ह, काढून टाकणे. टेक ऑफ, टू रिमूव्ह. गो थ्रू, अनुभवणे. गो थ्रू म्हणजे अनुभवणे किंवा टू एक्झाम. बघा, टू एक्सपिरियन्स किंवा टू एक्झामिन. अनुभवणे किंवा बारकाईनं न्याहाळणे, परीक्षण करणे. टू एक्झामिन किंवा टू एक्सपिरियन्स. EXPERIENC. टू हॅव एक्सपिरियन्स ऑफ, अनुभव असणे. जसं की एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू मेनी अप्स अँड डाऊन्स इन हिज लाईफ. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. एक्झामिन, गो थ्रू. किंवा आपण म्हणतो बघा, ही वेंट थ्रू द राईट अप अँड गॉट द क्लिअर कट मिनिंग. पास अवे म्हणजे विद्यार्थी मित्र टू डाय, मरणे. काय अर्थ पास अवेचा अर्थ? पास अवे म्हणजे मरणे. पण जनरली पास अवे हा शब्द मोठ्या आदरणीय व्यक्तींच्या बाबतीत हा शब्द वापरतो आपण. तर ज्याला किंमत नसते समाजामध्ये अशाच्या मरण्याला टू किक द बकेट, कुत्र्याच्या मौतीनं मरणे म्हणतो आपण. काडीची किंमत नसणाऱ्या माणसाला, त्याला कोण ओळखत नाही आहे, अशाच्या मरणाला टू किक द बकेट म्हणतो. पण आदरणीय व्यक्ती असतील, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, यांच्या मृत्यूला म्हणायचं पास अवे. जसं ही पास्ड अवे इन 1990. म्हणजे पास अवे म्हणजे टू डाय, मरणे. पुल डाऊन म्हणजे टू फेल डाऊन ऑर टू डिमॉलिश, झाड पाडणं किंवा इमारत पाडणं. रस्त्याच्या रुंदणीकरणामध्ये अनेक झाडं पुल डाऊन केली जातात किंवा पडायला आलेली इमारत पाडली जाते, पुल डाऊन केले जाते, डिमॉलिश म्हणतो आपण. जसं की आपण म्हणतो बघा, द म्युन्सिपाल्टी पुल डाऊन मेनी ओल्ड बिल्डिंग्स इन धिस सिटी. काय? म्युन्सिपाल्टी पुल्ड डाऊन मेनी ओल्ड बिल्डिंग्स इन धिस सिटी. पुल डाऊनचा अर्थ काय? टू फेल डाऊन किंवा टू डिमॉलिश. किंवा दे पुल डाऊन मेनी ट्रीज while they were doing reconstruction of the roads. To run out म्हणजे टू फिनिश, चणचण भासणे, संपणे. जसं की निधी वगैरे संपतो, पाणी संपतं, पैसा संपतो, पॉवर संपते. टू रन आउट म्हणतो आपण. रन आउट म्हणजे टू हॅव शॉर्टेज ऑफ. टू टर्न डाऊन म्हणजे टू रिजेक्ट.
नाकारणे, परत पाठवणे. बघा, टू रिजेक्ट. ही टर्न डाऊन माय प्रपोजल. ही टर्न डाऊन माय प्रपोजल. त्यानं माझं प्रपोजल नाकारलं. टर्न अप म्हणजे अचानक हजर राहणे. टू कम, एकाएकी एखाद्या ठिकाणी पोचणे, अचानक हजर राहणे किंवा टू कम येणे. बघा, मेनी स्पेक्टॅटर्स टर्न अप फॉर द मॅच. मेनी स्पेक्टॅटर्स टर्न अप फॉर द मॅच. कॅच होल्ड ऑफ. कॅच होल्ड ऑफचा अर्थ टू सीज, घट्ट पकडणे. बघा, प्लीज कॅच होल्ड ऑफ द टेबल, आय विल फॉल डाऊन. प्लीज कॅच होल्ड ऑफ द टेबल प्रॉपरली or I will fall down. Come one's tongue, to hold one's tongue. याचा अर्थ टू कीप क्वाईट. अर्थ काय? कीप क्वाईट, शांत राहणे, गप्प राहणे. आपण म्हणतो ना, प्लीज होल्ड डाऊन युअर टंग. होल्ड ऑन युअर टंग. होल्ड ऑन युअर टंग. होल्ड वन्स टंग. होल्ड युअर टंग. आपण म्हणतो ना, होल्ड युअर टंग, जिभेला लगाम घाल. होल्ड युअर टंग. मेकअप वन्स माइंड. मेकअप वन्स माइंड. इथं वन्स शब्द आहे, त्या ठिकाणी हा काढून टाकावा लागेल तुम्हाला. त्या ठिकाणी कोणाचं तर नाव वापरावं लागेल किंवा हिज हर वगैरे, म्हणजे टू डिसाईड. टू मेकअप वन्स माइंड म्हणजे टू डिसाईड, ठरवणे. जसं आय हॅव मेड अप माय माइंड. आय हॅव मेड अप माय माइंड टू स्कोअर नाईस मार्क्स. आय हॅव मेड अप माय माइंड टू स्कोअर नाईस मार्क. टेक प्लेस म्हणजे टू हॅपन, घडणे. बघा, द मॅरेज टूक प्लेस इन द लास्ट मंथ. द मॅरेज, टेकचा भूतकाळ, टूक प्लेस इन द लास्ट मंथ. टेक प्लेस म्हणजे टू हॅपन, घडणे, गुदरणे. पुन्हा एकदा अर्थ बघूया विद्यार्थी मित्रो. मेकआउट म्हणजे टू अंडरस्टँड, अंदाज करणे. पुटअप म्हणजे पोस्टपोन करणे, पुढे ढकलणे. पुटऑन म्हणजे परिधान करणे, टू वेअर. पुटआउट म्हणजे विझवणे किंवा अस्वस्थ वाटणे, टू एक्स्टिंग्विश किंवा टू अपसेट. पुटअप विथ म्हणजे सहन करणे, टू बेअर. सेट इन म्हणजे टू बिगिन किंवा टू स्टार्ट, सुरू करणे. टू सेट आउट म्हणजे बिगिन द जर्नी, प्रवासाला सुरुवात करणे. टू सेटअप म्हणजे टू स्टार्ट किंवा टू बिल्ड, बिझनेस किंवा इमारत एखादी सुरुवात करणे. टू टेक आफ्टर म्हणजे सारखे दिसणे, टू लुक सेम टू सेम किंवा टू रिझेंबल. टेक डाऊन म्हणजे टू राईट डाऊन, लिहून घेणे. टेक ऑफ उड्डाण करणे पण असा पण अर्थ आहे, किंवा टू रिमूव्ह काढून टाकणे, दूर राहणे. टू गो थ्रू म्हणजे अनुभवणे. टू एक्झामिन बारकाईनं निरीक्षण करणे किंवा टू एक्सपिरियन्स, टू हॅव एक्सपिरियन्स, अनुभव घेणे. पास अवे म्हणजे मरण पावणे, टू डाय. पुल डाऊन म्हणजे टू फेल डाऊन, खाली पाडणे, झाड किंवा इमारत, टू डिमॉलिश. फेल डाऊन पाडणे, झाड वगैरे, किंवा डिमॉलिश म्हणजे सुद्धा ढासळणे, पाडणे, इमारत. रनआउट म्हणजे चणचण भासणे, टू फिनिश. चा अभाव भासणे, चूकची कमतरता भासणे. रन डाऊन म्हणजे टू रिजेक्ट, नाकारणे. टर्न डाऊनचा अर्थ, टर्न डाऊन म्हणजे टू रिजेक्ट. टर्न अप म्हणजे टू कम, हजर राहणे, येणे. कॅच होल्ड ऑफ, टू सीज, घट्ट पकडणे. होल्ड वन्स टंग, शांत राहणे, चुप राहणे, टू कीप क्वाईट किंवा जिभेला आवर घालणे, तोंड आवरणे. मेकअप वन्स माइंड, मनाचा निर्धार करणे, ठाम निश्चय करणे, टू डिसाईड. टेक प्लेस, टू हॅपन, घडणे. तर विद्यार्थी मित्रो, आय होप, मला आशा आहे की तुम्ही या फ्रेजेस चांगल्या प्रकारे आत्मसात कराल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्यांचा खूप खूप फायदा होईल.